आजचे बायबलचे वाचप जाणवायचे पुस्तक चॅप्टर 12 वर्सेस 13 आणि मग 16 to 19. सान पावलून रोमकारांक बरयलेली चीट चॅप्टर 8 वर्सेस 26 आणि 27 आणि आजचे शुभ वर्तमान मत्तई चॅप्टर 13 वर्सेस 24 to 43. जाणवायचे पुस्तक चॅप्टर 12 वर्सेस 13 आणि मग 16 to 19. सगळ्या वस्तूंचो सांबाळ करपी तुझे भायर आनीक दुसरो देव ना. तुवें अनंत करूंक नाय म्हूण दुसऱ्या कोणाचेच देवाक तुवें हिशोब दिवचे गरज ना. तुझे नितीच्या मुलाक असा घोटाय तू सर्वा सक्ताचेर रायपण चलयता ते तुका सर्वा थाय दुलोप बोला करता. तुझे सरपवडे तर्पण मानून तू तुझे बोल दाखयता. तुका वळखून घेनात ताची उर्मटाय तू तांच्या तोंडार मारताय. पूण तुका इतल्या बोल आसून तू दुलाभयान नीट करताय. भरपूर मधुरायेन तू आमकां चलयताय. तुका खोशी असल्या पुरो जाय ते करूंक तुका पदवी आसा. अशें करूंक प्रमाणीक मनीस पेल्या थाय कसो मनशालो जावचो हे तुवें तुझे पोरजेक शिकयल्या. आनी पातक केल्यार पातकाची खोण तू दिताय म्हूण तुझ्या भुरग्यांक तुवें भरवसो दिलोय. सान पावलून रोमकारांक बरयल्लो चीट चॅप्टर 8 वर्सेस 26 आणि 27. तेच परी आमी अस्कोत म्हणून पवित्र आत्मा आमच्या आदाराक येता. फावो ते भाशेन कितें मागचे ते आमी नकळो देखून उतरांनी उच्चारूंक जायना तसले हास्कार सुस्कार सोडून आत्मा आमचे खातीर आपुणूच विनंती करता. देव काळसान तपासून वळखता आणि पवित्र आत्म्याचे आशा कोण ती तो बरे जाणा. कित्याक देवाचे खुशे प्रमाणे पवित्र केलेले पसोद तो विनवी करता. आजचे शुभ वर्तमान मत्तई चॅप्टर 13 वर्सेस 24 to 43. अनेक वपार ताका घालून ताणे म्हणले, स्वर्गीचे राज कसले ते ऐकात. कोणाकल्या मनशान आपले शेतान बरे बी वंपले. सगळी निदोली असताना ताचो दुश्मन आयलो आणि गोवा मध्ये नेर वपून गेलो. शेत वाडून कोणसान येताच नेर होई दिश्टी पडलो. वर कारच्या वावराड्यांनी ताचे सोशे येऊन म्हणले, दुनिया तुझे शेतान तुवें बरे बीज वंपलेले न्हय तर नेर खंयचो आयलो. ताणे अशी तांकां जाप दिली, हे दुश्मनान केलेले काम. चाकरांनी ताका विचारले, आमी वचून शेत नडलोले तुका जाय. ताणे जबाब दिलो, नाका. नेर उमटताना गोड्याक तुमी त्या बरोबर गोही उमटिशात. लुवणीनी येसोर दोन्ही बरोबर वाढून दी. आणि लुवण्याच्या वेळार पयलो नेर एकठांय करूंक उज्यांक लावच्यो खातीर ताची पेंडुकुलाय बांदात. मागीर गोव म्हज्या कोणयांत व्हरात म्हूण हांव लुवंतोल्यांक सांगतलो. दुसरी एक वपार घालून ताणे तांकां म्हणले, स्वर्गीचे राज अशे एका मनशान सासवाची
बी घेऊन ते आपल्या पोरसांत रोयले। ते खरेच सगळ्या बीन व्हड ल्हान पूण वाडतोच सगळ्या झाडपाल्या वन उंच जावन ताचे झाड जाता आनी वाऱ्या वेली सुकणी येवन ताच्या कांड्याचेर वस्ती करतात। ताणे आनीक एक वपार तांकां सांगली। एका बायलेन खोमीर घेतलो आनी मळलेल्या पिठाची ती व्हडली मापान दवरून तातून तो पुरलो आनी सगळेच पीठ फुगले। हाचे सारखे स्वर्गीचे राज। जेजूंक वपारी सगळ्या ह्यो वस्तू पोरज्याक सांगल्या आनी वपारी बगर तो तांचे कोडे उलोय नासलो। वपारीन उलयतना संसार रोचलेल्या गुपीत आसलेल्या वस्तू उक्त्या करतलो। हे प्रवादियांचे उतर अशे खरे जाले। तेन्ना लोकांक धाडतोच जेजू घरांत भितर गेलो आनी ताच्या शिश्यासी ताचे सोशे येवन म्हणले, शेतांतल्या नेराच्या वपारीची समजणी आमकां दी। ताणे परतीपालून तांकां सांगले, बरे वी वमता तो मनशाचो पूत। शेत म्हणजे संसार। बरे बी म्हळ्यार राजांची भुरगीं, नेर नश्ट्यांची भुरगीं। नेर वंपला तो दुश्मन, देवचार, लुवण्याचो वेळ, खालाची संपादनी, लुवणी देवदूत। जशे नेर एकठांय करून उज्यान लासतात तशे काळाच्या संपादनेक जातले। मनशाचो पूत आपल्या दुतांक धाडतलो आनी हे दुसऱ्यांक पातक करून व्हरतात त्या सगळ्यांक आनी अधर्मी मनशाक ताच्या राज्यांतली जमोवन उज्याच्या आगत्यांत उडवतले। तो सगळे उडोवन करूं आनी दात करकरून आसतली। तेन्ना देवाक मानवलेली मनशा आपल्या बापाच्या राज्यांत सूर्या उर्वी पोरजवतली। आयकूंक कान आसलेल्यान आयकूंचे। देवाचे उतरिये, देवाचे व्हड उपकार।